नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अंधेकर हत्याकांड केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज यांच्या खुनात सहभागी असलेल्या सर्व आरोपी सध्या अटकेत आहेत. मात्र या प्रकरणात आरोपींमध्ये मध्यस्थी करणारा अर्थात आरोपींच्या मधला दुवा असलेला सर्वात महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय. त्याचं नाव आहे प्रसाद बेल्हेकर. प्रसाद बेल्हेकरचा वनराज अंधेकर हत्याकांडात नेमका रोल काय होता आणि वनराज यांच्या हत्येचा कट कधीपासून शिजत होता, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. प्रसाद बेल्हेकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह इतर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर तो अंधेकर टोळीचे विरोधक असलेल्या सूरज ठोंबरे टोळीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बेल्हेकर याच्यावर अंधेकर टोळीतील ऋषभ अंधेकर यांनी हल्ला केला होता. त्याचाच राग डोक्यात असलेला बेल्हेकर हा अंधेकर टोळीचा बदला घेण्याच्या विचारात होता. दुसरीकडे बहीण संजीवनी कोमकर आणि तिच्या कुटुंबियांशी अंधेकर कुटुंबियांचे कौटुंबिक वाद सुरू होते. तर गुंड सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील निखिल आखाडे याचा खून अंधेकर टोळीनेच केल्याचा संशय असल्यानं गायकवाड देखील अंधेकर टोळीच्या मागावर होता. त्यामुळेच अंधेकरांच्या या 3 विरोधकांची एकी झाली आणि वनराज अंधेकर यांच्या खुनाचा कट रचला गेला. एकीकडे संजीवनी कोमकर आणि तिचं कुटुंब, तर दुसरीकडे गुंड सोमनाथ गायकवाड. दोघांनाही काटा काढायचा होता तो अंधेकर टोळीचा. त्यामुळेच आधीपासून अंधेकरांविषयी राग असलेला प्रसाद बेल्हेकरने या दोन्ही आरोपींच्या मधला दुवा म्हणून काम केलं. 2023च्या डिसेंबर महिन्यात संजीवनी कोमकरचा दीर गणेश कोमकर आणि गुंड सोमनाथ गायकवाड यांची बैठक झाली. त्यांच्या 3 ते 4 बैठका बेल्हेकरनेच घडवून आणल्या. या भेटीमध्येच वनराज यांच्या हत्येचा कट शिजला. हल्ला करणाऱ्यांमध्ये असलेले अनिकेत दूधभाते, तुषार कदम, समीर काळे यांचा एकमेकांशी संपर्क करण्यासाठी बेल्हेकरने मध्यस्थी केली. गणेश कोमकर आणि बेल्हेकर यांच्यातील व्हॉट्सअप कॉल पोलिसांच्या हाती लागलेत, ज्याच्यातून मोठे धागेदोरे हाती येतील. तर वनराज यांच्या खून झाल्यापासून बेल्हेकर हा फरार होता. त्याचा शोध घेऊन अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वनराज अंधेकर हत्याकांडातील सर्व आरोपींचे आपापले रोल ठरले होते. त्यानुसार या आरोपींच्या मधला दुवा म्हणून प्रसाद बेल्हेकरने काम केलं. तर या सर्व आरोपींना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी ही गणेश कोमकर याच्यावर होती. अंधेकर टोळी संपवायची असेल तर आधी वनराज अंधेकरचा काटा काढावा लागेल. या अनुषंगाने वनराजला मारण्यासाठी अनेक वेळा प्लॅन आखण्यात आले, मात्र तशी संधी कधीच मिळाली नाही आणि हीच संधी 1 सप्टेंबरला मिळाली आणि लागलीच वनराज अंधेकर यांना संपवण्यात आलं. आता वनराज अंधेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असलेल्या संजीवनी कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह सोमनाथ गायकवाड आणि आता प्रसाद बेल्हेकरला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.